सर्वांना नमस्कार. आपलं हे केंद्र राज्य संबंधांचं आजचं तिसरं व्याख्यान, तिसरं लेक्चर. मागच्या भागामध्ये आपण कायदेविषयक संबंध अभ्यासायला सुरुवात केलेली होती. तर त्याच्यामध्ये आपण हे जे कायदेशीर संबंध आहेत त्यांच्या अभ्यासाला सुरुवात केली आणि कलम 245चा अभ्यास आपण सुरू केला होता. कलम 245च्या अभ्यासाला त्याच्यामध्ये कलम 245(1), कलम 245(2)चा अभ्यास आपण पूर्ण केला आणि कलम 245(1)(2) मध्ये काय तरतुदी आहेत, त्याला मर्यादा कोणत्या आहेत, टेरिटोरियल नेक्ससचा सिद्धांत काय आहे, एखादा राज्याचा कायदा दुसऱ्या राज्यामध्ये प्रमाण मानला जातो की नाही, हे सगळं आपण तपासून पाहिलं. आता आपण या ठिकाणी काय म्हटलं होतं की कायदेशीर संबंध कलम 245 ते कलम 255 दरम्यान येतात. मग कलम 245चा आपण अभ्यास केला. कलम 245 वगळता उरलेली जी कलम आहेत, कलम 246 पासून कलम 255 पर्यंत, ते आज आपण आजच्या व्याख्यानामध्ये अभ्यासणार आहोत. म्हणजे या ठिकाणी कायदेशीर संबंध पूर्णपणे आजच्या व्याख्यानामध्ये आपले संपतील. तर या ठिकाणी आपण सुरुवात करतोय. मग आपण म्हटलेलं होतं की विषयासंबंधी विस्तार आता आपल्याला अभ्यासायचा आहे. या ठिकाणी आपण जर विचार केला तुम्ही तर उल्लेख केलेला होता आपण, हा पहा मागच्या भागामध्ये दोन प्रकार प्रादेशिक विस्तार आपण अभ्यासला कलम 245. आता विषयासंबंधी विस्तारापासून आपण सुरू करणार आहोत. म्हणजे 245च्या पुढचं कलम 246 ते 255 पर्यंतच्या कलमांचा आपण सविस्तर अभ्यास करायचा आहे, उदाहरणांसह अभ्यास करायचा आहे. मग आपण सुरुवात करूयात. या ठिकाणी आपण म्हटलं हे कलम 246 विषयासंबंधी विस्तार. विषयासंबंधी विस्तार तुम्ही पण तुमच्या नोटबुकमध्ये विषयासंबंधी विस्तार असं लिहून घ्या माझ्याबरोबरच. म्हणजे एक एक संकल्पना तुम्हाला लक्षात येईल आणि तुमच्या हाताखालून पण ते जाईल. वही आणि पेन तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. विषयासंबंधी विस्तार कलम कोणतं सांगितलं होतं आपण? कलम 246. मग कलम 246चा आपल्याला विचार करायचा. कोणकोणते विषय आहेत तुम्ही म्हणाल तर आपण पाहतोय 7व्या अनुसूचीमध्ये असणारे केंद्र सूची, राज्य सूची, समवर्ती सूची, त्याच्यामध्ये असणारे विषय, त्या विषयासंबंधीचा विस्तार जो सांगितलाय कलम 246 मध्ये सांगितलाय. लक्षात आलं? आता म्हणजे थोडक्यात आपल्याला असं म्हणायचं आहे का की कलम 246 मध्ये कायदेविषयक विभागणी स्पष्ट केली. विषयासंबंधीची असणारी कायदेविषयक विभागणी आपण याच्यामध्ये स्पष्ट केली आहे. तर हे लक्षामध्ये ठेवायचं. आता कायदेविषयक विभागणी आपल्याला या ठिकाणी सांगायची आहे. पण आपल्या देशामध्ये जी कायदेविषयक विभागणी करण्यात आलेली आहे, कायदेविषयक विभागणी आपण म्हटलं 3 प्रकारे ती विभागणी आपल्याला दिसून येते. कायदेविषयक विभागणी केंद्र सूची, राज्य सूची, समवर्ती सूची. पण याच्या अगोदर जर तुम्ही विचार केला तर स्वातंत्र्यप्राप्त पूर्वीच्या कालावधीमध्ये स्वातंत्र्यप्राप्त आता जे आपण अभ्यासतोय केंद्र सूची, राज्य सूची, समवर्ती सूची, या 3 पद्धतींची विभागणी स्वातंत्र्यपूर्व कालावधीमध्ये सुद्धा करण्यात आली होती. मग आता तुम्ही ओळखायचे कोणत्या कायद्यामध्ये ही तरतूद होती? 1919च्या होती, 1935च्या होती, का आणखी कोणत्या कायद्यामध्ये होती? तर अशी जी कायदेविषयक विभागणी स्वातंत्र्यपूर्व काळात केव्हा केली गेली ते 1935च्या कायद्यामध्ये करण्यात आली होती. म्हणजे ज्यावेळी आपण विषयासंबंधी कायदेविषयक विभागणीचा अभ्यास करतो त्यावेळी सुरुवातीला आपल्या लक्षामध्ये आलं पाहिजे की 1935च्या कायद्यामध्ये प्रथम अशी विभागणी करण्यात आली होती. मग आपण या ठिकाणी 1935च्या कायद्याचा पण विचार करूयात. 1935चा कायदा की जो आपण सुरुवातीला पहिल्याच प्रकरणामध्ये अगदी सविस्तरपणे अभ्यासला होता. 1935चा कायदा लक्षात आलं? 1935च्या कायद्याचा जर विचार केला तर या ठिकाणी 3 पद्धतीने विभागणी करण्यात आलेली होती. 1935च्या कायद्यामध्ये 3 पद्धतीने विभागणी करण्यात आलेली होती. त्या 3 पद्धती कोणत्या? त्यावेळी आपण जे आता केंद्र सूची म्हणतो त्यावेळी संघ राज्य असं म्हटलं गेलेलं होतं. संघ राज्याची असणारी सूची, प्रांतासाठी असणारी सूची ज्याला प्रांतिक सूची असं म्हटलं गेलं, आणि समवर्ती सूची. मग या 3 पद्धती कोणत्या त्याच्यामध्ये आपल्याला सांगता येईल.
संघराज्य, संघराज्य, त्याच्यानंतर आपण म्हटलं प्रांतिक सूची, प्रांतिक सूची, आणि तिसरी होती समवर्ती सूची, समवर्ती. अशा 3 पद्धतीने विभागणी 1935च्या कायद्याचा जर तुम्ही अभ्यास केला तर ही विभागणी तुम्हाला आढळून येते. हे पहा, अशी आणि अशी 3 प्रकार. आपण जे म्हटलं 1935च्या कायद्यानं काय झालंय, 3 पद्धतीने विभागणी झाली. लक्षात आलं? कोणत्या? संघराज्य, प्रांतिक, समवर्ती. मग सध्या आपण ज्या 7व्या अनुसूचीमध्ये जी विभागणी आपल्याला सांगितलेली आहे, इथे आपण म्हणतो केंद्र सूची, इथं म्हणतो राज्य सूची आणि समवर्ती सूची, तसंच नाव आहे. तर अशा प्रकारे 1935च्या कायद्यामध्ये तुम्हाला लक्षात आलं असेल की विषयांची विभागणी झाली, कायदेविषयक विभागणी झाली. 3 पद्धतीने विभागणी 1935च्या कायद्यामध्ये करण्यात आलेली होती. आता आत्ताचा जर विचार केला तुम्ही, सध्याच्या परिस्थितीचा जर विचार केला तर तुमच्या लक्षात येतं की केंद्र आणि राज्य यांच्यामध्ये कायद्याच्या विषयांची जी विभागणी झालेली ती कोणत्या अनुसूचीमध्ये झालेली. आपण याच्या अगोदर मागच्या भागामध्ये 5वी अनुसूची अभ्यासली, 6वी अनुसूची अभ्यासली, पण या ठिकाणी आपल्याला 7वी अनुसूची अभ्यासावी लागते. हे तुम्हाला कुठे मिळणार आहे तर आपल्याला या ठिकाणी सांगता येतं 7वी अनुसूची, कायदेविषयक विभागणी, विषयानुसार विभागणी तुम्हाला कोठे आढळून येणार आहे तर 7व्या अनुसूचीमध्ये आढळून येणार आहे. मग 7व्या अनुसूचीमध्ये जर तुम्ही विचार केला तर 3 गटांमध्ये विभागणी आढळून येते. ज्याप्रमाणे 1935च्या कायद्यामध्ये 3 पद्धतीने विभागणी झाली, तशी 7व्या अनुसूचीमध्ये 3 गटांमध्ये विभागणी झालेली आहे. मग त्यालाच आपण म्हणतो 3 गट. कोणते? पहा, 3 गट याच्यामध्ये विभागणी. कोणते 3 गट? केंद्र सूची, राज्य सूची, समवर्ती सूची, समवर्ती सूची. अशा 3 गटांमध्ये विभागणी आढळून येते आपल्याला. मग याच्यामध्ये आपण म्हणतो केंद्र सूचीमध्ये एवढे विषय आहेत, राज्य सूचीमध्ये एवढे विषय आहेत, समवर्ती सूचीमध्ये एवढे विषय आहेत. मग आता आपण या 3ही सूच्यांची माहिती पाहूयात. सुरुवातीला लक्षात आलं विषयासंबंधी विस्ताराच्या अभ्यासाला आपण सगळ्यांनी आज अभ्यासाला सुरुवात केली आहे. कलम 246 संबंधित आहे. कायदेविषयक विभागणी आपण पाहिला. कायदेविषयक विभागणी पाहताना आपण पूर्व इतिहास आपला पाहिला की अशी विभागणी प्रथमच करण्यात आली का पूर्वी पण केली होती. त्याच्यावरून आपल्या काय लक्षात आलं, 1935च्या कायद्यामध्ये 3 पद्धतीने विभागणी केलेली होती. त्याच्यामध्ये संघराज्य, प्रांतिक आणि समवर्ती अशा सूच्या होत्या. तर त्याचप्रमाणे आता आपल्या स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या कालावधीमध्ये 7वी अनुसूची आहे. 3 गट दिलेत, केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची. या तिन्हींचा आपल्याला विचार करायचा. मग आपण एक एक सूची समजावून घेऊयात. आणि सध्या जर तुमच्या मनामध्ये एक प्रश्न नक्कीच असेल की केंद्र सूचीमध्ये, समवर्ती सूचीमध्ये किंवा राज्य सूचीमध्ये किती किती विषय आहेत, हा नक्की विषय असणार आहे. सध्याचा जर विचार केला तर 98, 59 सब्जेक्ट राज्य सूचीमध्ये तुम्हाला आढळून येतात. आणि समवर्ती सूचीचा जर विचार केला तर या ठिकाणी तुम्हाला 52 असे विषय आहेत. सध्या रचना कशी आहे, मग ती रचना आपल्याला सांगता येईल. आता काही जणांना माहिती आहे की केंद्र सूचीमध्ये 100 विषय असं म्हणतात, पण 2 विषय अलीकडच्या कालावधीमध्ये वगळलेत. मग ते कधी वगळले, कोणते वगळले, याचा पण आपण विचार करूया. पण आत्ता आपल्या लक्षात आलं की विषयासंबंधी विस्तार जो झाला आहे कायदेविषयक, 7व्या अनुसूचीमध्ये 3 गट दिलेत. केंद्र सूचीमध्ये केंद्र ज्याच्यावर, संसद ज्याच्यावर कायदा करेल ते विषय आहेत. राज्य सूचीमध्ये राज्याचं विधिमंडळ ज्याच्यावर कायदा करेल ते विषय आहेत. आणि समवर्ती सूचीमध्ये केंद्र आणि राज्य दोघंही कायदा करू शकतात. पण राज्याला जर कायदा करायचा असेल तर केंद्राने केलेल्या कायद्याला, संसदेने केलेल्या कायद्याला तो प्रमाण असावा लागेल, अन्यथा तो कायदा रद्द होईल. तर अशा प्रकारे हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. लक्षात आलं 7वी अनुसूची. मग आपल्याला एकेका अनुसूचीचा या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. सुरुवातीला आपण केंद्र सूचीच्या अभ्यासाला सुरुवात करूया. हां, आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगायची राहिली. केंद्र सूची, राज्य सूची, समवर्ती सूची ह्या 3 सूच्या आहेत. पण जर एखादा विषय या 3ही सूच्यांमध्ये नसेल तर मग त्याच्यावर कायदा करण्याचा अधिकार कोणाला असतो.
एखादा विषय केंद्र सूचीमध्ये पण नाही आहे, एखादा विषय राज्य सूचीमध्ये पण नाही आहे, एखादा विषय समवर्ती सूचीमध्ये पण नाही आहे. उर्वरित विषय याच्या व्यतिरिक्त एखादा विषय असेल तर त्या विषयावर कायदा करण्याचा अधिकार केंद्र सरकारला असतो. उदाहरणार्थ सेवा कर ही संकल्पना पूर्वी अस्तित्वातच नव्हती. पुढच्या कालावधीमध्ये सेवा कर आला, जो केंद्र सूचीमध्ये पण नव्हता, राज्य सूचीमध्ये पण नव्हता, समवर्ती सूचीमध्ये पण नव्हता. मग त्याला कोणाला अधिकार प्राप्त झाले? त्याच्यावर कायदा करण्याचे केंद्राला अधिकार प्राप्त झाले. म्हणजे या तीनही सूच्यांमध्ये एखादा विषय नसेल तर त्या विषयावर कायदा करण्याचा अधिकार कोणाला असतो? तर त्या विषयावर कायदा करण्याचा अधिकार केंद्र सरकारला असतो. लक्षात आलं? आता पहिली सूची आपल्याला अभ्यासायची, केंद्र सूची. लिहून घ्या, केंद्र सूची. काय आहे केंद्र सूची? आता याच्यामध्ये आपण एखादी सूची पाहताना त्याच्यामध्ये मूळ विषय कोणते, नंतर विषयांची संख्या किती झाली, त्याच्यामधून आणखी कमी झाले का, याचा पण विचार करायचा आहे. म्हणजे जेणेकरून कसाही प्रश्न तुम्हाला विचारला तर तो प्रश्न आपल्याला माहिती असला पाहिजे. मग केंद्र सूचीमध्ये सांगा मूळ विषय किती होता? मूळ विषय म्हणजे ज्यावेळी ही केंद्र सूची तयार करण्यात आली त्यावेळी त्याची मूळ विषय किती? 100 नाही आहेत, मूळ विषय 97. मूळ विषय 97. मूळ विषय होते 97. पुढच्या कालावधीमध्ये यांची संख्या झाली 97 वरून 100. आता जे काही विद्यार्थ्यांना माहिती आहे 100. आणि सध्या किती आहेत? सध्याचा विचार केला तर सध्या 98 आहेत. 98 सध्या. मूळ विषय किती? 97. नंतर विषयांची संख्या 100 झाली आणि सध्या किती आहे? 100 मधले आणखी 2 विषय वगळले, सध्या 98 एवढी संख्या आहे. 100 वरून 98 कसे झाले? त्याच्यातून 2 विषय वगळले. कोणते वगळले सांगता येईल कुणाला? कोणते वगळले? कलम 92 आणि कलम 92C हे 2 विषय वगळले. ह्या 100 मधून कलम 92 आणि 92C हे 2 विषय वगळले. आता हे जर 2 विषय वगळले, समजा हे 2 विषय वगळले तर विषयांची संख्या किती होणार आहे? 98 होणार आहे. लक्षात आलं? मग लक्षात आलं की केंद्र सूचीमधले विषय वगळलेले आहेत. आता आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगतो. आपण काय म्हटलं की 100 विषयांची संख्या झाली होती, त्यातले 2 विषय वगळले, कलम 92 कलम 92C, आणि सध्या विषयांची संख्या 98 आहे. पण हे कोणत्या घटना दुरुस्तीनुसार वगळले हे सुद्धा माहिती असावं लागतं. यासाठी 2016 मध्ये घटना दुरुस्ती करण्यात आली, 101 क्रमांकाची घटना दुरुस्ती. हे कसं झालं पहा या ठिकाणी. यासाठी एक घटना दुरुस्ती करावी लागली. ती घटना दुरुस्ती होती 101वी घटना दुरुस्ती. 101 क्रमांकाची घटना दुरुस्ती 2016 मध्ये झाली आणि या घटना दुरुस्तीनुसार 100 मधले 2 विषय वगळले आणि सध्या विषयांची संख्या 98 आहे. लक्षात आलं? आणि हे वेगळं सांगायची गरज नाहीये की केंद्र सूचीतील जे विषय आहेत हे 98, या विषयांवर कायदा करण्याचा अधिकार कोणाला आहे? केंद्र सरकारला. तशा प्रकारे लक्षात आलं? ही आहे केंद्र सूची आत्ता अस्तित्वात असणारी. मग याच्यातून तुम्हाला काय कळालं पहा. मूळ विषय किती होते? परफेक्ट. तुम्हाला एखाद्या विधानामध्ये विचारतील मूळ विषय एवढे होते, आपल्याला माहिती पाहिजे. मूळ विषय 97 होते, नंतर त्या विषयांची संख्या 100 झाली. 101वी घटना दुरुस्ती 2016 मध्ये झाली, त्यानुसार 2 विषय वगळले, कलम 92 कलम 92C, उरले 98. सध्या केंद्र सूचीतील विषयांची संख्या 98 आहे. हे आत्मविश्वासाने सांगायचं. लक्षात आलं? राज्य सूचीचा आता आपण विचार करूया. राज्य सूची. राज्य सूची. ज्या राज्य सूचीवर कायदा करणे, या राज्य सूचींमधील विषयांवर कायदा करण्याचा अधिकार हा कोणाला असेल? राज्यांना असेल, राज्याच्या विधिमंडळांना असेल. पुन्हा एकदा आपण विचार करूयात. मूळ विषय किती होते, त्यातून किती बदल झाला, सध्या किती अस्तित्वात आहेत पहा. मूळ विषय
ह्याच्यामध्ये मूळ विषय किती होतं तर 66, मूळ विषय 66, मूळ विषय किती होते 66 होते. ठीक आहे, आपल्या लक्षात आलं मूळ विषय 66 होते. आता पुढे याच्यात काय बदल झालाय का हे आपल्या लक्षात. यानंतर 5 विषय याच्यातून वगळण्यात आले आणि समवर्ती सूचीमध्ये टाकण्यात आले. काय झालं, 5 विषय याच्यातले काढून घेतले, 61 वजा 66 वजा 5 म्हणजे 5 विषय कुठे टाकले, ते 5 विषय समवर्ती सूचीमध्ये टाकण्यात आले, समवर्ती सूचीमध्ये समाविष्ट. यातले 5 विषय काढले आणि ते समवर्ती सूचीमध्ये समाविष्ट झाले. मग त्याच्यात एक शिक्षण पण होता, शिक्षण पूर्वी राज्यसूचीचा विषय होता, तो काढला आणि समवर्ती सूचीमध्ये टाकण्यात आला. लक्षात आलं, मूळ विषय 66 -5 केले आणि ते 5 विषय कुठे टाकले गेले, समवर्ती सूचीमध्ये समाविष्ट केले गेले. लक्षात आलं. आता हे जे 5 विषय समाविष्ट केले गेले समवर्ती सूचीमध्ये, कोणत्या घटना दुरुस्त्यांमुळे हे विषय समाविष्ट करण्यात आलेले होते. 42वी घटना दुरुस्ती 1976, 42वी घटना दुरुस्ती, 42वी घटना दुरुस्ती 1976 या घटना दुरुस्ती अन्वये किंवा या घटना दुरुस्तीनुसार जे मूळ 66 विषय होते त्यातले 5 विषय काढून घेतले आणि कुठे टाकले, समवर्ती सूचीमध्ये समाविष्ट केले गेले. लक्षात आलं, कॉन्सेप्ट क्लिअर झाली. किती संख्या झाली आता, नंतर हे 5 विषय काढल्यानंतर आता मात्र संख्या झाली 61 राज्य सूचीमधील. 61 किती झाली, आता 61 झाली. विषयांची संख्या 61 झाली. याच्यातून पुन्हा काही विषय वगळले का हे पण आपल्याला पाहायचं आहे. आता काय झालं पहा, या 61 मधून अजून 2 विषय वगळले, विषय क्रमांक 52, विषय क्रमांक 55. 2 विषय 61 मधून 2 - 2 करायचे, या ठिकाणी 59 झाले. 2 विषय वगळले म्हणजे सध्या राज्य सूचीमधील विषयांची संख्या 59, केंद्र सूचीमधील 98, सध्या राज्य सूचीमधील विषयांची संख्या 59. लक्षात आलं, तर हे लक्षामध्ये ठेवायचं. तर अशा प्रकारे आता हे जे 2 विषय वगळले, कोणत्या घटना दुरुस्ती अन्वये वगळले, तर त्यासाठी सुद्धा 101वी घटना दुरुस्ती 2016 ने वगळले होते. हे जे विषय वगळले ना, हे विषय असे, तर त्यासाठी 101वी घटना दुरुस्ती आपण जी मागं पाहिली, 101वी घटना दुरुस्ती 2016 या घटना दुरुस्ती अन्वये हे 2 विषय वगळले. कुठले 2 विषय आपण म्हटलेलं होतं, कलम कोणतं क्रमांक, विषय क्रमांक किती 52 आणि विषय क्रमांक 55, कोणते वगळले ते आपण पाहूयात. या ठिकाणी लिहूयात, विषय क्रमांक 52 व 55 हे 2 विषय वगळले, त्याच्यामुळे 61 वरनं 59 झाले. तर अशा प्रकारे राज्यसूची आहे. आत्ता राज्यसूचीतील विषयांची संख्या किती, 59. मूळ विषय 66 होते, त्याच्यावरून 59 वर आले. सुरुवातीला 42वी घटना दुरुस्ती 1976 नुसार 5 विषय यातनं काढून घेतले, समवर्ती सूचीमध्ये समाविष्ट झाले, विषयांची संख्या झाली 61. पुन्हा 101वी घटना दुरुस्ती 2016 अन्वये या 61 मधनं 2 विषय, विषय क्रमांक 52, विषय क्रमांक 55 वगळले, त्यामुळे आता विषयांची संख्या 59. अशा प्रकारे राज्य सूचीमध्ये विषयांची संख्या आहे. लक्षात आलं. केंद्र सूची झाली राज्य सूची. केंद्र सूचीमध्ये किती, 98. तिथं पण आपण एक घटना दुरुस्ती पाहिली, 101वी घटना दुरुस्ती. या ठिकाणी 2 विषय वगळण्यात आलेले होते. इथे सुद्धा 101वी घटना दुरुस्तीनुसार राज्य सूचीतील 2 विषय वगळले 2016 मध्ये. तर अशा प्रकारे ही विषयांची संख्या आहे. राज्य सूचीमधील 59 आणि केंद्र सूचीमधील 98 हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. तर अशा प्रकारे हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. आता 42वी घटना दुरुस्ती 1976 नुसार आपण 5 विषय समवर्ती सूचीमध्ये समाविष्ट केले असं म्हणतोय. तर ते विषय कोणते, त्याच्याविषयी
प्रश्न येऊ शकतो. शिक्षण हा विषय तुम्हाला बोलताना मी सांगितलं की शिक्षण हा एक विषय होता, वगळण्यात आला. वन, आपल्या देशातले जे फॉरेस्ट आहेत त्या संबंधी कायदे होते ते आता समवर्ती सूचीमध्ये टाकले गेले. वजन माप हा विषय राज्य सूचीतून काढला, समवर्ती सूचीमध्ये टाकण्यात आला. पशु आणि वन्य प्राणी हा विषय काढला, समवर्ती सूचीमध्ये टाकण्यात आला. आणि सर्वोच्च आणि उच्च न्यायालय सोडून इतर न्यायालयांचं प्रशासन या विषयाचा विषय सुद्धा राज्य सूचीतून काढला आणि समवर्ती सूचीमध्ये टाकण्यात आला. मग कोणकोणते विषय आपण या ठिकाणी पाहूयात, ते पण तुमच्या नोटबुकमध्ये पाहिजे, त्याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकेल. कोणते विषय वगळून समवर्ती सूचीमध्ये टाकण्यात आले, कोणत्या घटनादुरुस्तीनुसार टाकण्यात आले हे आपल्याला कळालं. 42वी घटनादुरुस्ती 1976 नुसार. घ्या तुम्ही पण तुमच्या नोटबुकमध्ये. शिक्षण, वने हे महत्वाचे विषय की ज्याच्यावर दोघंही कायदा करू शकते. त्याच्यानंतर वजन मापे, वजन मापे. त्याच्यानंतर आपल्याला सांगता येईल पशु व वन्य प्राणी, पशु व वन्य प्राणी हा चौथा विषय. आणि पाचवा विषय आहे सर्वोच्च आणि उच्च न्यायालय, हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट सोडून इतर न्यायालयांचं प्रशासन. सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट सोडून इतर न्यायालयांचं प्रशासन, सोडून इतर न्यायालयांचे प्रशासन. हे विचारतील परीक्षेला, हे लक्षात ठेवायचं कोणते विषय वगळले. तर अशा प्रकारे हे 5 विषय वगळले होते. 42वी घटनादुरुस्ती 1976 नुसार शिक्षण, वने, वजन मापे, पशु व वन्य प्राणी, सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट सोडून इतर न्यायालयांचे प्रशासन. तर हे 5 विषय वगळले आणि समवर्ती सूचीमध्ये टाकले गेलेले होते. लक्षात आलं. तर अशा प्रकारे राज्य सूची आपल्याला सांगता येते. आता आपण पाहिलं हे केंद्र सूची आपण पाहिली, 98 विषय कसे झाले. राज्य सूची आपण पाहिली, सध्या विषयांची संख्या 59 आपण म्हणतोय. आता समवर्ती सूचीचा आपण अभ्यास करूया. समवर्ती सूची, समवर्ती सूची किती विषय आहेत, मूळ किती होते, सध्या किती आहेत. कारण आपण काय म्हटलं, 5 विषय राज्य सूचीमधून वगळले आणि ते समवर्ती सूचीमध्ये टाकलेत, म्हणजे याच्यात पण बदल झालाय. मूळ विषय किती होते, 47 होते. मूळ विषय याच्यामध्ये 47 होते. मग आपण म्हटलं मधल्या कालावधीमध्ये 42वी घटनादुरुस्ती 1976 झाली आणि या घटनादुरुस्तीनं 5 विषय राज्य सूचीमधून काढले आणि कुठे टाकले, समवर्ती सूचीमध्ये टाकले. जर असं केलेलं असेल तर 5 विषयांची संख्या वाढली. मग 47 + 5 केलं तर किती होतील सध्या विषय, 52. समवर्ती सूचीतील विषयांची संख्या 52. लक्षात आलं. समवर्ती सूचीतील विषयांवर कोण कायदा करू शकतो, आपण म्हटलं की केंद्र आणि राज्य दोघंही कायदा करू शकतील. याच्यावरती दोघंही कायदा करू शकतात, केंद्र आणि राज्य दोघांनाही कायदा करण्याचा अधिकार आहे. आता ही समवर्ती सूची, आणखी एक गोष्ट तुम्ही लक्षात घेतली पाहिजे, ही संकल्पना आपण कोणत्या देशाच्या घटनेवरून घेतली आहे, ऑस्ट्रेलिया. समवर्ती सूचीची संकल्पना कोणत्या देशाच्या घटनेवरून घेण्यात आलेली आहे, ऑस्ट्रेलिया या देशाच्या घटनेवरून घेतली. सध्या विषय किती आहेत, 52 आहेत. मूळ विषय किती होते, 47 होते. 5 विषय कोणत्या घटनादुरुस्ती अन्वये टाकण्यात आले, 42वी घटनादुरुस्ती 1976 नुसार टाकण्यात आले. आपण म्हटलं समवर्ती सूचीवर कायदे करण्याचा अधिकार कोणाला, दोघांना, केंद्र सरकार, राज्य सरकार या दोघांना या ठिकाणी अधिकार प्राप्त झालेला आहे. आता या ठिकाणी पहा, आपण असं म्हणतो की समवर्ती सूचीतील एखाद्या विषयावर जर दोघांनी कायदा केला, केंद्रानं पण कायदा केला, राज्यानं पण कायदा केला, तर अशा परिस्थितीमध्ये केंद्राचा कायदा प्रमाण मानला जातो. हे आपण अनेक वेळा अभ्यासलं हे सुरू झाल्यानंतर.
आता मी तुम्हाला असं विचारेल की परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न विचारला आहे की एखाद्या विषयावर केंद्र आणि राज्य या दोघांनाही कायदा केलेला असेल तर अशा परिस्थितीत केंद्राचा कायदा प्रमाण मानला जातो, हे कोणत्या कलमामध्ये सांगितलं आहे? एकच विषय आहे या दोघांनी, समजा एकच विषय आहे शिक्षण, या विषयावर कायदा केला, या दोघांनी मिळून एकाच विषयावर कायदा केला, तर राज्याने केलेला कायदा केंद्राने केलेल्या कायद्याशी सुसंगत असावा लागतो. जर विसंगत असेल तर केंद्राचा कायदा प्रमाण मानला जातो. लक्षात येतं? हे कोणत्या कलमामध्ये सांगितलंय? हे सांगितलंय कलम 254 मध्ये. केंद्राचा कायदा प्रमाण मानला जाईल हे कोणत्या कलमामध्ये सांगितले असं तुम्हाला विचारलं. एक जाता जाता आपण म्हटलं आपल्या अभ्यासाचा हा विषय नाहीये, पण कलम 254 मध्ये सांगितले, लक्षात ठेवायचं. आपण सातत्याने म्हणतो, अभ्यासातलं वाचलेलं असतं, पुस्तकातलं वाचलेलं असतं, कुणाकडून ऐकलेलं असतं की समवर्ती सूचीवर केंद्र सरकार पण कायदा करू शकतं, समवर्ती सूचीवरती राज्य सरकार पण कायदा करू शकतं. पण या ठिकाणी आपण म्हणतो की दोघांनी एकाच विषयावरती कायदा केलेला असेल तर त्या ठिकाणी केंद्राचा कायदा प्रमाण मानला जातो. ते कोणत्या कलमानुसार असं कधीतरी तुम्हाला विचारतील, तर ते कलम 254 नुसार प्रमाण मानला जातो, हे लक्षात ठेवायचं. लक्षात आलं? तशा प्रकारे आता एक गोष्ट तुम्हाला सांगतो, आणखी थोडंसं पुढे जाऊन सांगतो. ही गोष्ट कळाली तुम्हाला की एकाच विषयावर, समवर्ती सूचीमधील एकाच विषयावर केंद्र आणि राज्यानं जर कायदा केलेला असेल तर केंद्राचा कायदा प्रमाण मानला जातो, हे कलम 254 नुसार. पण जर समवर्ती सूचीतील विषयांवरती राज्यानं कायदा केलेला आहे, एखादं राज्य आपण पाहूया, आणि पहा राज्यानं कायदा केलाय समवर्ती सूचीवरती, त्या कायद्याला राष्ट्रपतींची संमती मिळाली आहे, राष्ट्रपतींची संमती घेऊन तो कायदा केलेला आहे. आणि हा कायदा राज्यानं केलेला आहे, त्याला राष्ट्रपतींची संमती मिळाली. पण याच विषयावर जर केंद्राने कायदा केला तर आता कोणाचा कायदा प्रमाण मानला जातो? राज्याचा कायदा प्रमाण मानला जाईल आता. कारण का? ह्यांनी कायदा केला, त्याची राष्ट्रपतींची संमती घेऊन ठेवली, त्यामुळे पुन्हा याच विषयावर जर केंद्राने कायदा केला तर इथे मात्र राष्ट्रपतींची संमती घेतल्यामुळं राज्याचा कायदा प्रमाण मानला जाईल. लक्षात आलं? असं कुठं घडलंय का? घडलंय आपल्या देशात. एकमेव उत्तर प्रदेश उदाहरण आपण घेऊयात. उत्तर प्रदेशचं उदाहरण, यूपी, उत्तर प्रदेश. अटकपूर्व जामिनाची तरतूद असते, हे तुम्हाला कळतंय, माहिती आहे? अटकपूर्व, अँटिसिपेटरी बेल असं त्याला म्हणतात, म्हणजे अटकेपूर्वी जामीन मिळतो. मग उत्तर प्रदेश राज्य एकमेव असं आहे की त्या ठिकाणी अटकपूर्व जामिनाची तरतूद नाही आहे. का? आता अटकपूर्व जामिनाची तरतूद हा कोणाचा विषय आहे? केंद्रीय व्यवस्था आहे. अँटिसिपेटरी बेल ही केंद्रीय व्यवस्था आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटची. तरी सुद्धा उत्तर प्रदेश राज्याने काय केलेलं होतं की हे जे अँटिसिपेटरी बेल आहे, अटकपूर्व जामिनाची तरतूद, तर अशा प्रकारे तो कायदा केला आणि त्याला राष्ट्रपतींची संमती घेतली, आणि मग पुन्हा केंद्रानं कायदा केला तर हा कायदा उत्तर प्रदेशाला लागूच होत नाहीये. लक्षात आलं? म्हणजे समवर्ती सूचीच्या बाबतीत दोन्ही बाबी मी तुम्हाला सांगितल्या. पहिली बाब सांगितले, समवर्ती सूचीवर केंद्र आणि राज्य दोघांनाही कायदा करता येतो, आणि जर एकाच विषयावर दोघांनी कायदा केला तर केंद्राचा कायदा त्या ठिकाणी प्रमाण मानला जाईल कलम 254 नुसार. पण एखाद्या राज्यानं कायदा केला आणि त्या कायद्याला राष्ट्रपतींची संमती घेतली, अशा परिस्थितीत केंद्रानं त्याच विषयावर पुन्हा कायदा केला तरी सुद्धा राज्याचाच कायदा इथं प्रमाण मानला जाईल, कारण राष्ट्रपतींची संमती घेतली त्याने आता. तर ह्या दोन्ही गोष्टी लक्षात ठेवायचं. म्हणजे कसाही प्रश्न, मी तुम्हाला उदाहरण पण सांगितलं. उत्तर प्रदेश, संपूर्ण 28 राज्यांचा विचार करा तुम्ही, 28 स्टेट्स जे आपल्या देशामध्ये आहेत, त्या सगळ्या उत्तर प्रदेश वगळता उरलेल्या 27 राज्यांमध्ये अँटिसिपेटरी बेलची तरतूद आहे, अटकपूर्व जामिनाची तरतूद आहे. फक्त उत्तर प्रदेशच राज्य असं आहे की जिथं ही तरतूद नाहीये. का? तर त्यांनी अगोदर कायदा केला, राष्ट्रपतींकडून संमती पण मिळवली, आणि त्या विषयावर पुन्हा केंद्राने कायदा केला, तर तो कायदा आता उत्तर प्रदेशाला लागू होत नाहीये. अशा प्रकारे समवर्ती सूचीतील तरतूद आहे. म्हणजे
इथे आपण एक सांगितली तरतूद काय, त्याचा अपवाद पण या ठिकाणी सांगितला की अपवाद काय असेल, राष्ट्रपतींची संमती घेतलेली असेल तर मात्र तो कायदा राज्याचाच प्रमाण मानला जातो. लक्षात आलं. तशा प्रकारे आपण याचा अभ्यास केला. कशा कशाचा अभ्यास केला पहा. केंद्र सूची, राज्य सूची, समवर्ती सूची यांचा आपण अभ्यास केला. लक्षात आलं. सुरुवातीला आपण थोडी रिव्हिजन करूयात. कलम 246 अभ्यासायला आपण सुरुवात केली. कायदेविषयक विभागणी आपण अभ्यासायला सुरुवात केली. आपल्या मनात थोडं तरी कुठे आलं की अशा प्रकारची विभागणी पूर्वी कधी कोणी केली होती का स्वातंत्र्यपूर्व कालावधीमध्ये. आपल्या लक्षात आलं 1935च्या कायद्यामध्ये 3 पद्धतीने विभागणी झाली होती. त्या 3 पद्धतींना संघराज्य, प्रांतिक आणि समवर्ती असं म्हटलं गेलेलं होतं. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर याच्याच आधारावर 7व्या अनुसूचीमध्ये 3 गटांमध्ये विभागणी केली. केंद्र सूची, राज्य सूची, समवर्ती सूची. केंद्र सूचीमध्ये सध्या विषयांची संख्या 98, राज्य सूचीमध्ये 59 आणि समवर्ती सूचीमध्ये 52 आहे. मग आपण केंद्र सूची अभ्यासली. मूळ विषय 97, त्यानंतर विषयांची संख्या 100 झाली. त्यानंतर 100 मधनं 2 विषय वगळले गेले, कलम 92-92C आणि सध्या विषयांची संख्या 98. 100 मधनं 2 विषय वगळले ते 101वी घटनादुरुस्ती 2016 नुसार. त्यानंतर आपण राज्य सूची अभ्यासली. मूळ विषय 66, 5 विषय वगळले 42वी घटनादुरुस्ती 1976 नुसार आणि ते 5 विषय समवर्ती सूचीमध्ये समाविष्ट करण्यात आले. त्यानंतर 66 वरून 5 विषय वगळल्यामुळे संख्या झाली 61. 61 मधून 2 विषय वगळले 101वी घटनादुरुस्ती 2016 नुसार विषय क्रमांक 52 आणि 55 आणि सध्या याच्या विषयांची संख्या झाली 59. आपण म्हटलं या ठिकाणी आपण म्हटलं की मूळ विषय 66 मधून जे 5 वगळून समवर्ती सूचीमध्ये टाकले ते विषय कोणते. शिक्षण, वने, वजन मापे, पशु व वन्य प्राणी, सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट सोडून इतर न्यायालयांचं प्रशासन, हे 5 विषय. म्हणजे सध्या विषयांची संख्या 59 हे आपण अभ्यासलं. त्यानंतर आपण अभ्यासलं समवर्ती सूची. मूळ विषय होते 47. आपण म्हटल्याप्रमाणे 42वी घटनादुरुस्ती 1976 झाली आणि राज्य सूचीतले 5 विषय समवर्ती सूचीमध्ये टाकले गेलेले होते. कोणते विषय. हे 5 विषय टाकले होते. हे 5 विषय टाकल्यामुळं 47 + 5 52 विषय सध्या आता 52 विषय समवर्ती सूचीमध्ये आहेत. या ठिकाणी आपण पाहिलं की समवर्ती सूचीवर कोण कायदा करू शकतं. केंद्र सरकार पण करू शकतं, राज्य सरकार पण करू शकतं. पण या ठिकाणी एकाच विषयावर दोघांनी कायदा केला तर केंद्राचा कायदा कलम 254 नुसार प्रमाण मानला जातो. आणि याला अपवाद आपण सांगितला. जर एखाद्या राज्याने एखादा कायदा केला आणि त्या कायद्याला राष्ट्रपतींची संमती प्राप्त झाली आणि त्याच विषयावर पुन्हा केंद्राने कायदा केला तर तिथे मात्र राज्याचा कायदा प्रमाण मानला जातो. आपण उत्तर प्रदेशाचं उदाहरण त्या ठिकाणी घेतलं. आता आपण कलम 248 हे झालं. तुम्ही म्हणाल केंद्र सूची, राज्य सूची, समवर्ती सूची अशा 3ही विषय. पण याच्या व्यतिरिक्त केंद्र सूचीमध्येही विषय नाही, राज्य सूची आणि समवर्ती सूची अशा कोणत्याही विषयामध्ये, कोणत्याही सूचीमध्ये एखादा विषय समाविष्ट नसेल तर त्याच्यावर कायदा करण्याचा अधिकार कोणाला आहे ते कुठे सांगितलं आहे. कलम 248. पुढचं आपल्या कलम 248. कलम 248. चला कलम 248 वरती आपण विचार करूयात. आता काय आहे कलम 248. या ठिकाणी मी तुम्हाला म्हटलं की 3 गट पाडलेले आहेत 7व्या अनुसूचीमध्ये. केंद्र सूची, राज्य सूची, समवर्ती सूची असे 3 गट पाडलेले आहेत. आपल्या राज्यघटनेमध्ये अशा प्रकारचे 3 गट पाडलेले आहेत. केंद्र सूची, राज्य सूची, समवर्ती सूची. पण याच्यामध्ये विषयांची संख्या सांगितलेली. आपण काय सांगितलेली आता तुम्ही ओळखायचं. किती लिहू सांगा. 98. या ठिकाणी 98. ठीक आहे. इथे किती लिहू. 59. आणि समवर्ती सूचीमध्ये किती लिहू. 52. हे 3 हे विषय आहेत. एवढे विषय. समजा
एक असा विषय की याच्यामध्ये कुठेच सामील नाही, केंद्र सूचीमध्ये नाही, राज्य सूचीमध्ये नाही, समवर्ती सूचीमध्ये सुद्धा नाही. त्यांना काय म्हणायचं? त्यांना म्हणायचं उर्वरित अधिकार. कलम 248 उर्वरित अधिकार. उर्वरित अधिकार कोणाला असतील हे याची तरतूद कोणत्या कलमामध्ये आहे याचा विचार केला का तुम्ही कधी? उर्वरित अधिकार कलम 248 मध्ये तरतूद आहे. मग सांगितलंय समजा या सगळ्या विषयांमध्ये कुठेच एखादा विषय समाविष्ट नसेल तर त्या विषयावर कायदा करण्याचा अधिकार कोणाला आहे? तर उर्वरित विषयांवर कायदा करण्याचा अधिकार केंद्र सरकारला आहे. केंद्र सरकार. उर्वरित विषयासंबंधीच्या अधिकाराची तरतूद कोणत्या कलमामध्ये आहे? लक्षात आलं? कलम 248 मध्ये. त्याच्यामध्ये सुद्धा कलम 248(1) आणि कलम 248(2) असे येतात दोन्ही. कलम 248(1) मध्ये काय सांगितलेलं आहे की याच्यामध्ये कुठेच समावेश नसेल, केंद्र सूची, राज्य सूची, समवर्ती सूचीमध्ये समाविष्ट नसलेल्या एखादी बाब असेल किंवा एखादा विषय असेल तर त्याविषयी कायदा करण्याचा अधिकार संसदेला आहे. हे कलम 248(1) मध्ये सांगितलेलं आहे. तशा प्रकारे कलम 248(2) मध्ये पण तेच सांगितलंय की या कलमानुसार कोणत्याही सूचीमध्ये जर उल्लेख नसलेला एखादा विषय असेल, उदाहरणार्थ सेवा कर, याचा आपण विचार. सेवा कर ही संकल्पना उशिरा अस्तित्वामध्ये आली. सर्व्हिस टॅक्स ही संकल्पना अस्तित्वात नव्हती. आता सर्व्हिस टॅक्स हा विषय आहे ना, ह्या कशातच समाविष्ट नाहीये, केंद्र सूची, राज्य सूची, समवर्ती सूची. मग काय याच्यावर कायदा कोण करणार? केंद्र सरकार कायदा करणार. तर अशा प्रकारे आहे. कलम 248 कशा संबंधी आहे हे सुरुवातीला लक्षात घ्यायचं. कशा संबंधी? उर्वरित अधिकार. की जो विषय केंद्र सूचीमध्ये पण समाविष्ट नाही आहे, जो विषय राज्य सूचीमध्ये पण समाविष्ट नाही आहे, जो विषय समवर्ती सूचीमध्ये सुद्धा समाविष्ट नाही आहे, अशा विषयांवर कायदा करण्याचा अधिकार, उर्वरित विषयावर कायदा करण्याचा अधिकार संसदेला आहे, केंद्राला आहे. हे कलम 248 मध्ये सांगितलंय. हे लक्षामध्ये ठेवायचं. लक्षात आलं? समजलं कलम 248. आता आपण पुढच्या कलमाकडे जातोय, पण त्याच्या अगोदर काही गोष्टींचा आपल्याला उल्लेख करावा लागेल. त्या गोष्टी कोणत्या आहेत? 7व्या अनुसूचीमध्ये आपण म्हटलं केंद्र सूची, राज्य सूची, समवर्ती सूची. मग त्याची आपण तरतुदी पाहिल्या, किती विषय आहेत पाहिलं. पण 7व्या अनुसूचीमध्ये समाविष्ट केलेल्या याच्या 3 याद्या आपण पाहिल्या. केंद्र सूची, राज्य सूची, समवर्ती सूची. या याद्यांव्यतिरिक्त राज्यघटनेमध्ये अशी काही कलमं आहेत की ती कलमं सुद्धा संसदेला आणि राज्य विधानमंडळाला कायदे बनवण्याचे अधिकार प्रदान करतात. मग ती कलमं कोणती त्याचा आपण विचार करूया. अशी काही कलमं आपल्याला सांगता येईल की या 3 याद्यांव्यतिरिक्त, कुठल्या? केंद्र सूची, राज्य सूची, समवर्ती सूची, संसदेला काही अधिकार प्रदान करतात, राज्य विधानमंडळाला काही अधिकार प्रदान करतात. मग ती कलमं कोणती याच्यावरती आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्या कलमांचा आपण विचार करू. सुरुवातीला विचार करा. कलम 2, कलम 3. कलम 2, 3 ही कलमं कशाशी संबंधित आहे? कशाशी संबंधित आहे सांगता येतं तुम्हाला? राज्यांची पुनर्रचना. राज्यांची पुनर्रचना. राज्यांची पुनर्रचना याच्याशी संबंधित आहे. राज्यांची पुनर्रचना म्हणजे काय? राज्यांची नावं बदलायची आहेत. आपण अलीकडच्या कालावधीमध्ये पाहिलं, आंध्र प्रदेशामधून काय केलं? तेलंगणा राज्य वेगळं केलं. राज्यांची पुनर्रचना झाली, राज्यांचं नाव बदललं जातं, राज्यांची पुनर्रचना झाली. कलम 2, 3. मग राज्यांच्या पुनर्रचनेसंबंधी जे कायदे केले जातात त्या कायद्यांचा समावेश, त्या कलमांचा समावेश या 3 याद्यांमध्ये होतो का? नाही होत. कोण कायदे करतं? राज्यांच्या पुनर्रचनेसंबंधी कायदे करण्याचे अधिकार कोणाला प्राप्त होतात? संसदेला. आणि आपण सुरुवातीला काय म्हटलं की 7व्या अनुसूचीमध्ये दिलेल्या 3 याद्यांव्यतिरिक्त, 3 गटांव्यतिरिक्त
संसदेला आणि राज्य विधिमंडळाला कायदे करण्याचे अधिकार दिलेले आहेत काही कलमांनी. मग ती कलम पहिलं आपण सांगतोय कलम 2-3 काय आहे, राज्यांच्या पुनर्रचनेसंबंधी जर एखादा कायदा करायचा असेल तर कायदा करण्याचा अधिकार कोणाला आहे, संसदेला आहे. ठीक आहे, अजून आपण पाहूयात. या ठिकाणी पहा कलम 11चा विचार करा. कलम 11 याचा आपण विचार करा. कशाशी संबंधित आहे, सहजपणे लक्षात येतं, नागरिकत्वाशी संबंधित आहे. मग आता मला सांगा कलम 11 नागरिकत्वाशी संबंधित आहे. आपण म्हणूयात नागरिकत्व कशाशी संबंधित आहे, नागरिकत्व. मग या नागरिकत्वाशी संबंधित कायदे करण्याचा अधिकार कोणाला आहे, संसदेला आहे. संसद याच्या संबंधी कायदे करण्याचा अधिकार संसदेला आहे. म्हणजे 7व्या अनुसूची व्यतिरिक्त अशी काही कलम आहेत, ती कलम संसद आणि राज्य विधिमंडळाला कायदे करण्याचा अधिकार देतात. हे दुसरं कलम आपल्याला सांगता येईल. लक्षात आलं. आता आणखी काय आपल्याला विचार करता येईल का, सांगा तुमच्यातलं कोण सांगतंय का. कलम 105 बरोबर आहे. कलम 105 आपण पाहूया. कलम 105 कलम 105 कशाशी संबंधित आहे. कलम 105 संसदेचे जे खासदार आहेत त्यांना विशेषाधिकार असतात का हो. मग ते विशेष अधिकारांची व्याख्या करण्याचे अधिकार कोणाला असतात, संसदेच्या खासदारांचे विशेष अधिकार याच्याशी संबंधित कलम आहे. संसदेच्या खासदारांचे विशेषाधिकार या संबंधीची व्याख्या करण्याचे अधिकार कोणाला आहे. पुन्हा एकदा तुम्हाला संसदच म्हणावं लागेल, संसदेला अधिकार आहे. मग हे 7व्या अनुसूची व्यतिरिक्त आहे का, कलम 105 आहे. हे काय संसदेला अधिकार देत आहे. कशाचा अधिकार देत आहे, संसदेच्या खासदारांच्या विशेष अधिकाराबाबत व्याख्या करण्याचा अधिकार देत आहे. लक्षात आलं. त्यानंतर आपल्याला सांगता येईल कलम 169चा विचार करा. कलम 169 कशाशी संबंधित आहे, सुरुवातीला विचार करा. कलम 169 आणि तुमचं माझं पाठ आहे काय, एखाद्या राज्यामध्ये विधान परिषद निर्माण करायची किंवा एखाद्या राज्यामध्ये निर्माण केलेली विधान परिषद रद्द करायची, हा अधिकार कोणाला आहे. विधान परिषद निर्माण करणे, रद्द करणे. विधान परिषद निर्माण करणे विधान परिषद निर्माण करणे व रद्द करणे या संबंधीचा अधिकार कोणाला प्राप्त होतो, संसदेला प्राप्त होतो. आहे का. 7व्या अनुसूची व्यतिरिक्त इतर अशी काही कलम आहेत की ती कलम संसदेला राज्य विधिमंडळाला कायदे करण्याचे अधिकार प्राप्त करून देतात. कलम 169 त्यातलाच आहे. कलम 105 पाहिलं आपण या ठिकाणी म्हणतोय संसदेच्या खासदारांचे विशेष अधिकार, त्याची व्याख्या करायची. मग खासदारांच्या विशेषाधिकारांची जर व्याख्या केली जात असेल तर आमदारांचे विशेषाधिकार ठरवले जात असतील का, त्यासंबंधी तरतूद आहे का राज्य विधानमंडळाला, कोणत्या कलमानुसार आहे. कलम 194 काय, कलम 194 नुसार ज्याप्रमाणे कलम 105 नुसार संसदेच्या खासदारांच्या विशेषाधिकाराची व्याख्या करण्याचे अधिकार संसदेला आहे, त्याचप्रमाणे कलम 194चा जर विचार केला तर राज्याची विधानसभा काय करते, तर आपल्या आमदारांचे विशेषाधिकार ठरवू शकते. आमदारांचे विशेषाधिकार, आमदारांचे विशेषाधिकार कोण ठरवतं, विधानसभा ठरवते. बरोबर आहे. विधानसभा ठरवेल.
पहा मी किती कलम सांगितली. 7व्या अनुसूची व्यतिरिक्त अशी काही कलम आहेत, ती कलम संसदेला तसेच राज्य विधिमंडळाला कायदे करण्याचे अधिकार प्राप्त करून देत आहेत. लक्षात आलं? कलम 194. आणखी काही सांगता येईल का तुम्हाला? आठवतंय का? चल आपण या ठिकाणीच पाहूयात. कलम 239. कलम 239 कशाशी संबंधित आहे सांगा? कोणाला अधिकार प्राप्त आहे? कलम 239 माहिती असलं पाहिजे तुम्हाला. केंद्रशासित प्रदेशासंबंधी, युटी युनियन टेरिटरीज याच्या संबंधी आहे. कोणत्याही केंद्रशासित प्रदेशामध्ये विधानमंडळ स्थापन करायचं आहे, मंत्री परिषद स्थापन करायची आहे. हा अधिकार कोणाला आहे? संसदेला आहे. कोणत्या कलमानुसार संसद हे करू शकते? कलम 239. केंद्रशासित प्रदेशामध्ये युटी मध्ये आपण म्हणूयात, म्हणजे संक्षिप्त मध्ये होईल. युटी युनियन टेरिटरीज मध्ये विधानमंडळ मंत्री परिषद स्थापन करायची आहे. हे अधिकार कोणाला आहेत? हे अधिकार संसदेला आहेत. संसदेला अधिकार आहे हा कलम 239 नुसार. लक्षात येत आहे? अजून कोणतं कलम अजून आहे पहा. कलम 247 चा तुम्हाला विचार करावा लागेल. कलम 247 विचार करा कशाशी संबंधित आहे. कलम 247 केंद्र सूचीमध्ये काही विषय आहेत का? किती विषय आहेत? 98 विषय आहेत केंद्र सूचीमध्ये. त्या विषयांशी संबंधित चांगलं प्रशासन, त्या विषयांशी संबंधित चांगल्या प्रशासनासाठी अतिरिक्त न्यायालये निर्माण करायची. याविषयी कायदा करायचा असेल तो अधिकार कोणाला? संसदेला. हे कुठं सांगितले? कलम 247 मध्ये सांगितलं. काय? केंद्रीय यादीमधील विषय, जे विषय आहेत आपण म्हणतोय त्या विषयांच्या चांगल्या प्रशासनासाठी, विषयांच्या चांगल्या प्रशासनासाठी, काय करायचं आहे? अतिरिक्त न्यायालयांची निर्मिती कोण कायदा करू शकेल? केंद्रीय यादी म्हटल्यानंतर संसदच कायदा करू शकेल. कलम 247. सांगा आणखी कोणतं? कलम 348. नाही, कलम 348 पूर्वी एक कलम आहे अजून. कलम 348 आहे पण कलम 348 पूर्वी एक कलम आहे. कोणतं कलम आहे आपण या ठिकाणी पाहूयात. कलम 343. कलम 343 कशा संबंधी? कलम 348 पण आपण पाहूयात. कलम 343 सोपं आहे. आता तुम्ही जवळ आलाय आणि हे आपण पाठ केलंय. आठवतंय का तुम्हाला? इंग्रजीची राजभाषा म्हणून वापर केला जातो का? राज्यघटनेच्या अंमलबजावणीनंतर सुरुवातीला 15 वर्ष वापर करायचा होता. 15 वर्षानंतर सुद्धा इंग्रजीचा राजभाषा म्हणून वापर सुरू ठेवण्यासाठी कायदा करण्याचा अधिकार कोणाला आहे? संसदेला आहे. राजभाषा म्हणून इंग्रजी याविषयी कायदा करण्याचा अधिकार. राजभाषा 15 वर्ष संपल्यानंतर इंग्रजीचा वापर, संक्षिप्तमध्ये लिहितो मी इथं, इंग्रजीचा वापर या संबंधी कायदा करण्याचा अधिकार कोणाला दिलाय? संसदेला दिलेला आहे. लक्षात आलं? राज्यघटनेच्या अंमलबजावणीचे 15 वर्षांनंतर इंग्रजीचा राजभाषा म्हणून वापर सुरू ठेवण्यासाठी
कायदा करण्याचा अधिकार कोणाला दिलाय? संसदेला दिलाय. कोणत्या कलमानुसार दिलाय? कलम 343. आता कलम 348चा आपण विचार करूया. कलम 348 तुम्ही जे म्हटला होता, कलम 348 सांगा. कलम 348 संसद काय करू शकते? एक कायदा करू शकते. कशाविषयी? सर्वोच्च आणि उच्च न्यायालय, सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टमध्ये वापरण्यात येणारी जी भाषा आहे त्या भाषेशी संबंधित काही तरतूद करायची असेल, त्या भाषेच्या संबंधी काही सुधारणा करायच्या असतील, तर कायदा करण्याचा अधिकार कोणाला? संसदेला. कुठे पहा? सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट या दोघांच्या. कशा संबंधी? सुप्रीम कोर्ट हायकोर्टामध्ये वापरण्यात येणाऱ्या भाषेशी संबंधित, वापरण्यात येणाऱ्या भाषेशी संबंधित तरतुदी करायच्यात, सुधारणा करायच्यात, तर या संबंधी कायदा करण्याचा अधिकार संसदेला आहे. लक्षात आलं? आता आपण काय शिकलो पहा. आपण शिकलो की 7व्या अनुसूचीमध्ये ज्या काही याद्या आहेत, त्या 7व्या अनुसूची व्यतिरिक्त अशी काही कलमं आहेत की त्या कलमानुसार संसदेला आणि राज्य विधिमंडळांना कायदा करण्याचा अधिकार प्राप्त होतो. ती कलमं कोणती? तर ही सगळी कलमं ती. लक्षात आली? आपण एकदा रिव्हिजन करूया त्याची. या ठिकाणी पहा, कलम 2.3 राज्याच्या पुनर्रचनेसंबंधी कायदा करण्याचा अधिकार संसदेला आहे. त्यानंतर कलम 11 नागरिकत्वा संबंधित काही कायदे करायचे असतील, तरतुदी असतील, तर ते करण्याचा अधिकार कोणाला प्राप्त होतो? संसदेला. कलम 105 संसदेच्या खासदारांच्या विशेष अधिकारांची व्याख्या करण्याचे अधिकार संसदेला प्राप्त होतात. कलम 169 विधान परिषदेची निर्मिती करणे किंवा विधान परिषद रद्द करणे हे अधिकार संसदेला प्राप्त होतील. त्यानंतर कलम 194 आमदारांचे विशेषाधिकार ठरवण्याचे अधिकार, त्याविषयी कायदा करण्याचे अधिकार कोणाला आहेत? विधानसभेला आहेत. त्यानंतर कलम 239 एखाद्या संघराज्य प्रदेशामध्ये विधानमंडळ मंत्री परिषदेची निर्मिती करण्याचे कायद्याने अधिकार कोणाला आहेत? संसदेला आहेत. कलम 247 केंद्रीय यादीमधील विषयांच्या चांगल्या प्रशासनासाठी अतिरिक्त न्यायालयांची निर्मिती करण्याचे अधिकार कोणाला आहेत? संसदेला आहेत. या ठिकाणी कलम 194ला आपण काय म्हटलं? तर विधानसभेला ते अधिकार आहेत, आमदारांचे विशेषाधिकार जर करायचे असतील तर. त्यानंतर कलम 247 नुसार पहा, नंतर पहा कलम 343 राजभाषा म्हणून इंग्रजीचा वापर 15 वर्ष करायचा होता, पण 15 वर्षानंतर सुद्धा राजभाषा म्हणून इंग्रजीचा वापर करायचा आहे की नाही हे ठरवण्याचा अधिकार, कायदा करण्याचा अधिकार कोणाला प्राप्त आहे? संसदेला प्राप्त आहे. आणि कलम 348 मध्ये आपण म्हटलं सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट यांच्यामध्ये वापरण्यात येणाऱ्या भाषेच्या संबंधित तरतुदी करण्याचा अधिकार कोणाला प्राप्त होतो? संसदेला. तर अशा प्रकारे 7व्या अनुसूची व्यतिरिक्त अशी काही कलमं आहेत ही की ती कलमं संसदेला आणि राज्य विधानमंडळाला कायदे करण्याचा अधिकार प्राप्त करून देतात. लक्षात आलं? तर हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. आता आपण या सगळ्यांचा सविस्तर अभ्यास केला. आता आपण पुढची काही जी कलमं आहेत त्या कलमांच्या अभ्यासाला सुरुवात करूयात. आपण काय काय पाहिलं पहा, हे पाहिलं. उर्वरित अधिकारांपर्यंत आपण आलो होतो. कुठे आलो होतो? कलम 248. लक्षात आलं? उर्वरित अधिकार कोणाला आहेत? केंद्र सरकारला आहेत. आता आपल्याला कलम 249 पासून पुढे अभ्यासायचं आहे, पण त्याला एक विशिष्ट नाव आहे, त्याचा आपण विचार करूयात. तुमच्या वहीमध्ये थोडंसं लिहून घ्या, मी सांगतो त्या सगळेजण व्यवस्थित. राज्य सूचीमधील
विषयांवर, राज्य सूचीमधील विषयांवर कायदा करण्याचा संसदेचा अधिकार. राज्य सूचीमधील विषयांवर कायदा करण्याचा संसदेचा अधिकार. आपण या ठिकाणी म्हणूयात राज्य सूचीतील विषयांवर कायदा करण्याचा संसदेचा अधिकार. आता असाच प्रश्न तुम्हाला विचारला, याच्याशी संबंधित कलम कोणती ते मला सांगा. राज्य सूचीतील विषयांवर कायदा करण्याचा संसदेचा अधिकार कोणकोणत्या कलमान्वये आहे? कोणकोणती कलम? सोपे, ओळीने. कलम 249, कलम 250. लक्षात कशी ठेवायची पहा. लक्षात आलं? कुठली? कलम 249, कलम 250, कलम 252, कलम 253. आले? 49, 50, 252, 53, 356 ही कलम आहेत की राज्य सूचीतील विषयांवर कायदा करण्याचा संसदेचा अधिकार कोणत्या कलमान्वये प्राप्त होतो? कोणती कलम आहेत? कलम सांगा. 249, कलम 250, कलम 252, कलम 253, कलम 356. उत्तर मिळालं? राज्य सूचीतील विषयांवर कायदा करण्याचा संसदेचा अधिकार कोणत्या कलमान्वये प्राप्त होत? आणि सहजपणे तुमच्या लक्षात राहिली पाहिजे. काय आपण म्हटल्याप्रमाणे कलम 249, 50, 52, 53, कलम 356 ही अशी 5 कलम आहेत असं तुम्ही आत्मविश्वासाने स्पष्टपणे सांगितलं पाहिजे. ही 5 कलम आहेत की राज्य सूचीतील विषयांवर कायदा करण्याचा संसदेचा अधिकार आहे याच्यावर, या कलमान्वये. मग आता ही कलम आपल्याला अभ्यासायची आहेत. कलम 248 उर्वरित अधिकार हे आपण अभ्यासले. आता कलम 249. तर कलम 249चा विचार करायला आपण सुरुवात करूयात. काय तरतूद आहे कलम 249 मध्ये? सुरुवातीला तुमची मतं मी ऐकून घेणार आहे आणि त्याच्यानंतर ही तरतूद काय आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे. सोपं आहे. आणि कलम 249 तुमचं पाठच असलं पाहिजे आणि पाठ असेल. काय करू शकते आपण म्हणतो? राज्य सूचीतील विषयांवर कायदा करण्याचा संसदेचा अधिकार कलम 249 अन्वये आहे. म्हणजे काय आहे? कोणाचा रोल आहे इथे? राज्यसभा काय करते? आपण राज्यसभा माहिती आहे का तुम्हाला? संसदेमध्ये लोकसभा, राज्यसभा अशी 2 गृह आहेत. राज्यसभा हे काय करतं? राज्यांचं प्रतिनिधित्व करतं. एखादा कायदा केला जात असेल तर त्याच्यामध्ये राज्याचं हित काय हे तपासून पाहण्याचा अधिकार कोणाला आहे? राज्यसभेला आहे. म्हणजे राज्यसभा कोणाचं प्रतिनिधित्व करत आहे? राज्यांचं प्रतिनिधित्व करते. मग कलम 249 मध्ये सांगितलंय राज्यसभेनं जर 2/3 बहुमतानं, पहा, राज्यसभेनं जर 2/3 बहुमतानं एखादा ठराव संमत केला. कशाविषयीचा ठराव संमत केला? की एखादा विषय असा आहे, एखादा विषय की जो एक विषय असा आहे की जो राष्ट्रीय हिताच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे. राष्ट्रीय हित या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे. लक्षात येत आहे? तर त्या विषयावर कायदा करण्याचा अधिकार संसदेला आहे. लक्षात आलं? राष्ट्रीय हिताच्या दृष्टीनं राज्य सूचीमधील एखादा विषय महत्त्वाचा आहे असं जर असेल आणि त्या विषयावर कायदा करावा असं राज्यसभेने 2/3 बहुमतानं ठराव संमत केला तर त्या विषयावर कायदा करण्याचा अधिकार संसदेला प्राप्त होता. कलम 249 एवढंच आहे. लक्षात आलं? संसद असा कायदा करू शकतं.
पण तो तात्पुरत्या काळासाठी असतो. लक्षात आलं? आपण म्हणतोय पहिलं कलम 249 मधला पुढचा भाग अभ्यासना अगोदर कलम 249 समजणं गरजेचं आहे. याच्यामध्ये काय करेल, एखादा विषय जर राष्ट्रीय हिताच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा असेल त्या विषयावरती कायदा करावा असा ठराव राज्यसभेनं 2/3 बहुमतानं संमत केला तर त्या विषयावर कायदा करण्याचा अधिकार संसदेला प्राप्त होतो. आता एखाद्या विषयावर संसदेनं कायदा केला कलम 249 नुसार, तर या कायद्याचं स्वरूप कसं असतं? तात्पुरतं स्वरूप आहे याचं. हा कायदा फक्त 1 वर्षासाठी असतो. अशा प्रकारे केलेला कायदा 1 वर्षासाठीच केला जातो. 1 वर्षासाठी म्हणजे काय? तात्पुरतं स्वरूप आहे. लक्षात आलं? तात्पुरत्या काळासाठी असा आपण म्हणतो. असा जर कायदा केला तर त्या कायद्याचा अंमल किती कालावधीसाठी असतो असं तुम्हाला विचारलं. 1 वर्षासाठी असतं. मग हे वाढवता येतं का? कितीही वेळ वाढवता येतं. 1 वर्षाने हे किती वेळ वाढवता येतं. तात्पुरता अंमल आहे 1 वर्ष. 1 वर्ष संपलं आहे. मग राज्यसभेनं पुन्हा 2/3 बहुमताने ठराव संमत केला, पुन्हा 1 वर्ष. 1 वर्ष संपल्यानंतर पुन्हा राज्यसभेनं ठराव संमत केला, पुन्हा 1 वर्ष. असं किती वेळ वाढवता येतं. समजा 1 वर्षासाठी हा कायदा आहे. 1 वर्षानंतर राज्यसभेनं ठरावच संमत नाही केला तर काय होईल? ते वर्ष संपल्यानंतर 6 महिन्यांनी कायद्याचा अंमल संपुष्टात येतो. 6 महिन्यांनी कायदा संपुष्टात. कधी? 1 वर्ष संपल्यानंतर. लक्षात येतं? आणि मग राज्याचं विधिमंडळ म्हणा ते स्वतःसाठी तिथे कायदा करू शकेल त्या विषयावरती. लक्षात आलं? तर हे लक्षामध्ये ठेवायचं. आता अशा प्रकारे कलम 249 मध्ये आपण काय शिकलो पहा. एखादा विषय राष्ट्रीय हिताच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा असेल आणि त्या विषयावर संसदेनं कायदा करावा असा जर ठराव राज्यसभेनं 2/3 बहुमताने संमत केला तर त्या विषयावर कायदा करण्याचा अधिकार संसदेला असतो. असा जो केलेला कायदा असतो कलम 249 नुसार, त्या कायद्याचा अंमल तात्पुरता असतो, फक्त 1च वर्षासाठी असतो. हे 1 वर्षाचा कालावधी पुन्हा पुन्हा कायदा करून किती वेळ वाढवता येतो. पण जर 1 वर्षानंतर पुन्हा तो अंमल वाढवला गेला नाही, राज्यसभेनं हा ठराव केला नाही, तर मात्र 1 वर्षानंतर 6 महिन्यानंतर हा कायदा संपुष्टात येतो. तर अशा प्रकारे कलम 249 मध्ये तरतूद आहे. लक्षात आलं? कलम 249 आहे. आता कलम 250 चा आपण विचार करूयात. कलम 250 संसद राज्यसूचीतील विषयावर कायदा करू शकते. त्यातलं पहिलं कलम आपण अभ्यासलं. कलम 249 अभ्यासलं. आता कलम 250 चा आपल्याला विचार करायचा. सोपं आहे. आणीबाणीची घोषणा लागू झाली तर राज्यसूचीतील कोणत्याही विषयावर कायदा करण्याचा अधिकार संसदेला असतो. किती सोपं आहे. कलम 249 मध्ये राज्यसभा स्वतः ठराव संमत करते की एखादा विषय राष्ट्रीय हिताच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे, तुम्ही याच्यावर कायदा करा. संसद कायदा करते. कलम 250 मध्ये सांगितलंय जर आणीबाणीची घोषणा लागू झाली आहे तर राज्यसूचीमधील कोणत्याही विषयाबाबत कायदा करण्याचा अधिकार संसदेला आहे. तर ते लिहून घ्या. आणि कलम 250 असं टायटल टाका. त्याच्यामध्ये लिहून घ्या, आणीबाणीची घोषणा लागू केल्यास राज्यसूचीमधील विषयांबाबत कोणत्याही विषयाबाबत आणीबाणीची घोषणा लागू केल्यास राज्यसूचीमधील कोणत्याही विषयाबाबत कायदा करण्याचा अधिकार राज्यसूचीतील कोणत्याही विषयाबाबत कायदा करण्याचा अधिकार संसदेला असतो. आणि हा एकदा कायदा केला कधी संपुष्टात येतो? आणीबाणी संपल्यानंतर 6 महिन्यानंतर
या संसदीय कायद्याचा अंमल आपोआप संपुष्टात येतो. तर अशा प्रकारे आणीबाणीची घोषणा हे लक्षात ठेवायचं. आणीबाणीची घोषणा लागू झाल्यास राज्यसूचीतील कोणत्याही विषयावर कायदा करण्याचा अधिकार संसदेला कलम 250 मध्ये सांगितलंय. आपण म्हटलं की आणीबाणी संपुष्टात आली की 6 महिन्यानंतर या कायद्याचा अंमल पण संपुष्टामध्ये येतो. लक्षात आलं? हे लक्षामध्ये ठेवायचं. लक्षात आलं? आणि याच्यामध्ये आणखी लक्षात ठेवा, आणीबाणीमध्ये जर संसदेचा कायदा आणि राज्याचा कायदा याच्यामध्ये विसंगती निर्माण झाली आणीबाणीच्या काळात, तर संसदेचा कायदा श्रेष्ठ असतो तिथे आणीबाणीच्या काळात. साहजिकच आहे, हे तुमच्या लक्षात येईलच. कलम 250 लक्षात आलं. कलम 249 मध्ये आपण काय शिकलो? राज्यसभा काय करते? स्वतः ठराव संमत करते 2/3 बहुमतानं. आणि कलम 250 मध्ये आपण काय शिकलो? आणीबाणीची घोषणा लागू झाली देशामध्ये आणि मग त्याच्यामध्ये राज्यसूचीतील कोणत्याही विषयावर कायदा करण्याचा अधिकार संसदेला असतो. हे लक्षामध्ये ठेवायचं. आता कलम 251 काय आहे आपण पाहूयात. कलम 251 काय? हे कलम साहजिक तुम्हाला अभ्यासामध्ये बऱ्याचदा दिसत नाही, पण कलम 251 पण माहीत करून घ्या. आपण काय शिकलो आतापर्यंत हे पहा. आपण काय शिकलो? याच्या अगोदर कलम 249 शिकलो का? कलम 250 शिकलो का? 250 ही 2 कलम आपण शिकलो का? तर या 2 कलमानुसार 49-50 या 2 कलमानुसार संसदेने केलेले कायदे आणि राज्य विधानमंडळाने केलेले कायदे यामधील जी विसंगती आहे ते कोणत्या कलमानुसार दर्शवली जाते? कलम 251 नुसार दर्शवली जाते. संसद आणि राज्य विधिमंडळाने केलेले कायदे यामधील विसंगती कोणत्या कलमानुसार? कलम 249, कलम 250 मधील विसंगती कलम 251 नुसार दर्शविली जाते. हे लक्षात ठेवायचं. एवढंच कलम 251चं महत्व आहे. कलम 252 कलम 252 कलम 252 नाही, याच्यामध्ये कलम 249-50 यातली विसंगती म्हणजे काय? उदाहरणार्थ पहा, आपण या ठिकाणी काय म्हटलं की आणीबाणीचा काळ चालू आहे, त्याच्यामध्ये केंद्र सरकारचा कायदा, संसदेने केलेला कायदा आणि राज्य विधानमंडळाने केलेला कायदा याच्यामध्ये विसंगती निर्माण झाली तर कोणाचा कायदा श्रेष्ठ ठरेल? केंद्राचा कायदा श्रेष्ठ ठरेल. तेच सांगितलंय. म्हणजे कलम 249-50 यामधील जे कायदे आहेत याच्यामधील जी विसंगती आहे ती कशी असेल हे कलम 251 विसंगती हे आपण म्हटलेलं आहे. या ठिकाणी तुम्हाला मी आणखी थोडंसं सांगतो, लिहून दाखवतो. राज्य विधिमंडळाने केलेले कायदे, संसद आणि राज्य विधिमंडळ यांनी केलेले जे कायदे आहेत त्या कायद्यांमधील विसंगती सांगितली आहे. कायद्यामधील विसंगती सांगितली. कलम 249-50 मधील ह्या 2 कलमांमधील संसद आणि राज्य विधिमंडळाचे जे कायदे त्या कायद्यांमधील विसंगती. कायद्यामधील विसंगती म्हणजे काय? मी म्हटलं राज्यात आणीबाणी लागू झाली, संसदेनं पण कायदा केला, राज्य विधिमंडळानं पण कायदा केला. दोघांच्या कायद्यामध्ये विसंगती असेल तर संसदेचा कायदा श्रेष्ठ मानला जातो. म्हणजे हे कलम 251 नुसार सांगितलंय. आता लक्षात आलं कलम 251.
कलम 252चा विचार करूयात आपण. या ठिकाणी कलम 252 आपण म्हटलं होतं कलम 252, तर त्याचा विचार करूया. सांगा आधी कलम 252 कशासाठी आहे. सोपं आहे, एकदम सोपं आहे. काय सांगता येईल. समजा पहा, आपल्या देशामध्ये 2+ अधिक राज्य एकत्र आली. हे 2 किंवा 2 पेक्षा जास्त राज्य एकत्र आली. त्या राज्यांनी काय केलं की संसदेला एक विनंती केलेली आहे. काय विनंती केलेली आहे. राज्य विनंती करतात. 2 किंवा अधिक राज्यांच्या विधानसभांनी संसदेला अशी विनंती केली की आमच्या राज्य यादीमध्ये एक विषय आहे, त्या विषयांवर तुम्ही कायदे करा. अशी विनंती केली तर संसद त्या विषयावरती कायदा करते. त्याच्याशी संबंधित आहे कलम 252. 2 किंवा अधिक राज्य. पण या ठिकाणी काय केलं जातं, काय करतात. 2 किंवा अधिक राज्य एकत्र येतात, विनंती करतात. काय करतात विनंती अशी करतात की एक विषय आहे आमच्या राज्य सूचीमधील, त्या विषयावर कायदा करा तुम्ही. उदाहरणार्थ पहा, आपण म्हणूयात महाराष्ट्र, MP, मध्य प्रदेश आणि कर्नाटक ही 3 राज्य एकत्र आली. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, कर्नाटक यांनी सांगितलं आम्ही तिघं मिळून काय करतोय की महाराष्ट्रामध्ये MPSCच्या परीक्षा घेतल्या जातात, कर्नाटकमध्ये त्यांच्या लोकसेवा आयोगाच्या परीक्षा घेतल्या जातात आणि मध्य प्रदेशामध्ये त्यांच्या लोकसेवा आयोगाच्या परीक्षा घेत. आम्ही तिघं मिळून एकच लोकसेवा आयोग आम्हाला स्थापन करायचा आहे. या संबंधित तुम्ही कायदा करा. म्हणजे काय झालं, 2 किंवा अधिक राज्य एकत्र आली, एखाद्या विषयासंबंधी कायदा करा असं कोणाला विनंती केली, संसदेला, केंद्राला विनंती केली आणि मग संसद या विषयावरती कायदा करू शकते. तर ते सांगितले कलम 252 मध्ये. मग आपल्याला व्याख्या जर पाहायची असेल तर लक्षात घ्या, जर 2 किंवा अधिक राज्यांनी संसदेला राज्य सूचीतील असणाऱ्या एखाद्या विषयावर कायदा करा अशी जर विनंती केली तर संसद त्या विषयावर कायदा करू शकते. म्हणजे याच्यामध्ये कायदा करण्यासाठी राज्यामधून विनंती केली जाते. लक्षात आलं. मग आपण या ठिकाणी लोकसेवा आयोगाचं उदाहरण घेतलं. अशी विनंती केली तर मग संसद या तिघांसाठी एक कायदा करेल आणि एकच लोकसेवा आयोगाची निर्मिती करेल. म्हणजे मग या 3 राज्यातून सगळे विद्यार्थी त्या परीक्षेला बसू शकतात. तशा प्रकारे होऊ शकतं. हे कोणत्या कलमानुसार हे लक्षामध्ये ठेवायचं. कोणतं कलम आहे, कलम 252. लक्षात आलं. तशा प्रकारे हे लक्षात ठेवायचं. लक्षात येतं व्यवस्थित. तिकडे पाठीमागे काय म्हटलंय आपण लक्षात घेतलंय. 2 किंवा अधिक राज्यांची विधिमंडळ काय करतात, ठराव पारित करतात. त्या ठरावामध्ये काय आहे, कोणाला ठराव पारित करतात, संसदेला करतात, संसदेकडे पाठवतात. काय सांगितलंय, राज्य सूचीमध्ये एक विषय आहे की त्या विषयावर तुम्ही कायदा करा अशी विनंती केली जाते संसदेला आणि संसद मग त्या विषयावरती कायदा करतात. मग हा कायदा केला की ह्या 3 राज्यांपुरताच हा कायदा तयार होतो. तशा प्रकारे कलम 252 मध्ये सांगण्यात आलेला आहे. आता एक गोष्ट लक्षात ठेवायची, अशा प्रकारचा एकदा कायदा केला तर त्या कायद्यामध्ये दुरुस्ती करण्याचा अधिकार कोणाला असतो किंवा तो कायदा रद्द करण्याचा अधिकार कोणाला. कलम एक गोष्ट लक्षात ठेवा, कलम 252 नुसार जर एकदा का संसदेनं कायदा केला तर तो कायदा रद्द करण्याचा, त्या कायद्यामध्ये दुरुस्ती करण्याचा अधिकार फक्त संसदेला असतो, राज्यांना नसतो. आता लक्षात आलं का, कलम 252 नुसार ही तरतूद पण लक्षात ठेवायची. तुम्ही विनंती कराल, हे कराल, ते कराल, पण एकदा का कायदा केला तर कायदा रद्द करण्याचा, कायदा दुरुस्त करण्याचा अधिकार संसदेला असतो, राज्यांना नसतो. हे लक्षामध्ये ठेवायचं. मग अशा प्रकारचे कायदे पण केलेले दिसतात. आपल्या स्वातंत्र्यप्राप्तीनंतर अनेक कायदे केलेत. 1955 मध्ये जर तुम्ही पाहिलं तर 1955 मध्ये पारितोषिक स्पर्धा कायदा करण्यात आलेला होता. पारितोषिक स्पर्धा कायदा अशा प्रकारे करण्यात आलेला होता. पारितोषिक स्पर्धा कायदा. त्याच्यानंतर
1972 मध्ये पण अशा प्रकारचा एक कायदा केलेला होता, वन्यजीव संरक्षण कायदा असं म्हटलं जातं त्याला. उदाहरण मी तुम्हाला सांगतो. 1972 मध्ये वन्यजीव संरक्षण कायदा अशा प्रकारे कायदे केले जातात. वन्यजीव संरक्षण कायदा. लक्षात आलं. पुढच्या कालावधीमध्ये 1974 मध्ये आणखी एक कायदा केलेला होता, जल प्रदूषण आपण म्हणतो नियंत्रक, त्याचं नियंत्रण करणं आणि त्याच्यावरती प्रतिबंध घालणं, या संबंधीचा कायदा पण केला गेलेला होता पुढच्या कालावधीमध्ये. तर अशा प्रकारे कलम 252 आहे. लक्षात आलं. आता कलम 253 कडे आपण जाऊयात. कलम 253. 52 समजलं. आता कलम 253 काय आहे? कलम 253 थोडासा विचार करा कशा संबंधी आहे. कलम 253, आपण आपला देश वेगवेगळ्या देशांशी आंतरराष्ट्रीय करार करतो का? मग आंतरराष्ट्रीय करार जर एखाद्या देशासाठी करायचा असेल, एखाद्या देशाबरोबर आपल्याला करायचा असेल आणि त्याच्या अंमलबजावणीसाठी, आंतरराष्ट्रीय कराराच्या अंमलबजावणीसाठी राज्यसूचीतील एखाद्या विषयावर कायदा करायचा असेल, कोणताही विषय असो, त्या विषयावर कायदा करण्याचा अधिकार संसदेला आहे. म्हणजे आंतरराष्ट्रीय कराराच्या अंमलबजावणीसाठी, आंतरराष्ट्रीय कराराच्या अंमलबजावणीसाठी एखादा कायदा करायचा असेल आणि तो कायदा राज्यसूचीतील कोणत्याही विषयावर असो, राज्यसूचीतील कोणत्याही विषयावर, तर तो कायदा करण्याचा अधिकार, संसदेला आहे. लक्षात आलं. एखादा आंतरराष्ट्रीय करार लागू करायचा आहे, एखाद्या आंतरराष्ट्रीय कराराची अंमलबजावणी करायची आहे आणि त्यासाठी राज्यसूचीतील एखाद्या विषयावर कायदा करावा लागेल अशी परिस्थिती आहे, तर मग आंतरराष्ट्रीय कराराच्या अंमलबजावणीसाठी राज्यसूचीतील कोणत्याही विषयावर कायदा करण्याचा अधिकार संसदेला असतो. हे कुठं सांगितलंय? कलम 253 मध्ये सांगितलंय. आणि मग असा कायदा केला की केंद्र सरकार त्याच्या ज्या काही आंतरराष्ट्रीय जबाबदाऱ्या आहेत ते पूर्ण करत असतात. मग त्या आंतरराष्ट्रीय जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी संसद काय करते? राज्यसूचीतील कोणत्याही विषयावर कायदा करू शकते. लक्षात आलं. ते कुठं सांगितलंय? कलम 253 मध्ये सांगितलंय. आता उदाहरणार्थ काय, तर अँटी हायजॅकिंग ऍक्ट तुम्ही ऐकलं असेल, 1982 ला करण्यात आलेलं होतं. अशाच प्रकारे लक्षात येत आहे तशा. किंवा जिनेवा कन्व्हेन्शन ऍक्ट केलेला होता 1960 मध्ये, हा ऍक्ट केला गेला, जिनेवा कन्व्हेन्शन ऍक्ट. अशा प्रकारचे आंतरराष्ट्रीय कराराच्या अंमलबजावणीसाठी जर राज्यसूचीतील एखाद्या विषयावर, कोणत्याही विषयावर कायदा करायचा असेल तर तसे अधिकार संसदेला कोणत्या कलमान्वये प्राप्त होतात? कलम 253 अन्वये प्राप्त होतात. त्यानंतर कलम 254. कलम 254 कलम 254 कशाशी संबंधित आहे? कलम 254 सोपं आहे एकदम. कलम 254 म्हणजे खूपच सोपं आहे आणि ते लक्षात आलं पाहिजे. कलम 254 कायदे कोण करतं? आपण म्हटलं संसद. आणि कोण करतं कायदे? राज्य विधिमंडळ करतं का? राज्य विधिमंडळ हे कायदे करतात. याच्या अगोदर पण मी तुम्हाला सांगितलं चर्चा करताना कलम 254 सुरुवातीलाच. यांनी केलेल्या कायद्यामध्ये जी विसंगती आहे हे कलम 254 अन्वये मी तुम्हाला सांगितलं. लक्षात आलं. या दोघांच्या कायद्यांमधील विसंगती, यांनी केलेल्या कायद्यांमधील विसंगती सांगण्यात आलेली आहे. कोणत्या कलमामध्ये सांगण्यात आलेली आहे? कलम 254 मध्ये सांगण्यात आलेली आहे. लक्षात आलं. मग याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं, संसदेने एखादा कायदा केलेला आहे आणि त्याच विषयावर
विधिमंडळानं, राज्याच्या विधिमंडळानं सुद्धा कायदा केला, म्हणजे राज्यानं सुद्धा कायदा केलेला आहे. राज्यानं केलेला कायदा हा केंद्रानं केलेल्या कायद्याशी सुसंगत असावा लागतो. विसंगत असेल तर काय होईल? कायदा रद्द ठरतो. केंद्राला वर्चस्व दिले. संसदेनं एखादा कायदा केलाय त्याच विषयावर जर राज्यानं कायदा केला तर राज्यानं केलेला कायदा संसदेने केलेल्या कायद्याशी सुसंगत असावा लागतो. अन्यथा जर तो कायदा विसंगत असेल तर राज्याचा कायदा रद्द ठरेल, केंद्राचा कायदा प्रमाण मानला जातो. हे कुठं सांगितलंय? कलम 254 मध्ये सांगितलंय. लक्षात आलं? परंतु इथे परंतु आहे, अपवाद. परंतु काय परंतु आहे? राष्ट्रपतींची संमती असेल तर चालतं, तो कायदा प्रमाण मानला जातो. ठीक आहे, आपण काय आता यांचं म्हणणं काय आहे आपण पाहूयात. राज्य विधिमंडळानं एखादा कायदा केलाय, एखादा कायदा केला, त्या कायद्याला राष्ट्रपतींची संमती घेतली, आणि याच विषयावर केंद्र सरकारनं पुन्हा कायदा केला तरी सुद्धा या ठिकाणी त्या राज्यामध्ये राज्याचाच कायदा प्रमाण मानला जातो. इथे रद्द नाही होणार. का? राष्ट्रपतींची संमती घेतली आहे. पहिल्यांदा आपण म्हटलं की संसद आणि राज्य विधिमंडळ यांच्या कायद्यामधील विसंगती पाहताना संसदेने एखादा कायदा केलेला असेल आणि राज्यानेही त्याच विषयावरती जर कायदा केला तर, आणि जर तो कायदा संसदेने केलेल्या कायद्याशी सुसंगत नसेल तर काय होईल? राज्याचा कायदा रद्द ठरेल, केंद्राचा कायदा प्रमाण मानला जाईल. आपण म्हटलं परंतु राज्य विधिमंडळाने एखादा कायदा केलाय, त्या कायद्याला राष्ट्रपतींची संमती घेतली आहे आणि लागू केलाय कायदा, त्याच विषयावर पुन्हा जर केंद्र सरकारनं कायदा केला तर तिथे राज्याचा कायदा प्रमाण मानला जाईल. आपण उदाहरण घेतलं होतं उत्तर प्रदेशाचं. मी म्हटलं होतं 28 राज्यांमधील 27 राज्यांमध्ये अटकपूर्व जामिनाची तरतूद आहे, फक्त उत्तर प्रदेश राज्यातच अटकपूर्व जामिनाची तरतूद नाही आहे. कारण उत्तर प्रदेशानं तो कायदा केला, त्याला राष्ट्रपतींची संमती घेतली आणि त्याच्यानंतर संसदेनं त्याच विषयावर कायदा केला. तो कायदा इतर राज्यांना लागू झाला, पण उत्तर प्रदेश राज्याला लागू झाला नाही, कारण राष्ट्रपतींची संमती त्यांनी घेतलेली होती. लक्षात आलं? हे कलम 254 म्हणजे काय? संसद आणि राज्य विधिमंडळ यांच्या कायद्यामधील विसंगती कशी आहे हे कुठे सांगितलंय? कलम 254 मध्ये. लक्षात आलं? आणि शेवटचं कलम 255. कलम 255 कलम 255 कशाशी संबंधित आहे? आता आपण काय म्हटलं होतं? राष्ट्रपतींची संमती घेतली, एखाद्या राज्यानं कायदा केला, राष्ट्रपतींची संमती घेतली, मग ही शिफारस किंवा पूर्वसंमती या ज्या बाबी आहेत किंवा यांची आवश्यकता आहे, ही केवळ प्रक्रियेची बाब असेल, एखाद्या गोष्टीतील प्रक्रियेची बाब असेल. ही प्रक्रिया पार पाडताना याचा वापर केला जाईल असं सांगितलंय. कोणत्या कलमामध्ये सांगितलंय? कलम 255 मध्ये सांगितलंय. लक्षात आलं? राष्ट्रपतींची संमती घ्यावी लागेल, शिफारस करावी लागेल. ह्या ज्या बाबी आपल्याला आढळून येतात ह्या फक्त एखादी क्रिया पार पाडतानाची प्रक्रियेची बाब असेल, हे कलम 255 मध्ये सांगितलंय. कशा प्रकारे आज आपण काय काय अभ्यासलं पहा. सविस्तरपणे आपण अभ्यास केला आज. हे पहा, कायदेशीर संबंध आपण सगळे अभ्यासले. कालच्या भागामध्ये कलम 245 आपण अभ्यासलं होतं. 246 पासून 255 पर्यंतची कलम आज आपण अभ्यासली. म्हणजे कायदेशीर संबंध कसे आहेत केंद्र आणि राज्यांमध्ये
हे तुमच्या लक्षामध्ये आलं. उद्याच्या भागामध्ये भाग 11 मधील दुसरं प्रकरण प्रशासकीय अथवा कार्यकारी संबंध कलम 256 ते कलम 263चा आपण अभ्यास करणार आहोत. हे लक्षात आलं सगळं. तर या ठिकाणी आपण आजच्या भागामध्ये थांबतोय. भेटूयात पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत तुम्हाला तुमच्या अभ्यासासाठी मनापासून शुभेच्छा.